राज आणि उद्धव ठाकरे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय मुंबईतील राजकीय समीकरणे बदलणार का? शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार? आता सगळ्यांना उत्कंठा लागून राहिलेली, त्याची कारणं तशीच आहेत. नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून जो सर्वाधिक चर्चेतला विषय आहे त्या विषयावरती भाष्य करणार आहे. थोडं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येत आहेत, म्हणजे थोडक्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष येत्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. याला सुरुवात कुठून झाली तर महेश मांजरेकर यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती आणि त्यांनी एक कळीचा प्रश्न विचारला की राज उद्धव कधी एकत्र येणार. तर राज ठाकरेंनी त्यावेळेस पटकन उत्तर दिलं होतं. त्यावेळेसचं उत्तर ते फार बोलकं होतं. तर राज ठाकरेंनी सुरुवातच केली की त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही, हा प्रश्न तसा अवघड नाहीये, केव्हाही एकत्र येऊ, म्हणजे केव्हाही आमच्यात मतभेद असे नाहीच आहेत. त्याच्यामुळं त्यावेळेस जी चर्चेला सुरुवात झाली त्याच्यावर प्रॉम्प्ट दिला की उद्धव ठाकरेंनी पण उत्तर दिलं होतं की आमच्यात मतभेद काय नाही, महाराष्ट्राच्या मनात जे काय असेल ते. आणि ही चर्चा पुढे सरकत नंतर परत राज ठाकरेंचे नेते, उद्धव ठाकरेंचे नेते, नंतर संजय राऊत हे त्या सकारात्मक चर्चा सगळ्या त्यांनी सकारात्मक त्यांची विधानं यायला लागली सगळे. नंतर हळूहळू ते एक नॅरेटिव्ह सेट व्हायला लागलं की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. आणि आता ते एक निर्णायक टप्प्यावर येऊन ठेवलेलं आहे. काल उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये बोलताना पत्रकारांनी मुद्दाम हाच विषय छेडला होता. तर त्यांनी प्रॉम्प्टली त्याच्यावरती उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या मनात आहे त्याप्रमाणे होईल. म्हणजे महाराष्ट्राच्या मनात म्हणजे थोडक्यात मराठी माणसाच्या मनात काय आहे त्याप्रमाणे होईल. याच्यामध्येच हे दोघं एकत्र येणार की नाही याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण हे दोघं एकत्र आले तर राजकारण काय बदलणार, मुंबईत काय बदलणार, महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होणार? कारण 4 महिन्यामध्ये महापालिका आहेत, 29 महापालिका, 36 जिल्हा परिषदा, 150-200 जवळपास नगरपालिका, नगरपंचायत ह्या निवडणुका आहेत. संपूर्ण राज्याच्या राजकारणात त्याचा काय परिणाम संभवतो हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. पण थोडं आपण मागे जाऊ त्याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेना फुटली, शिवसेना सुटली, एकनाथ शिंदे बाजूला पडले, 40 आमदार बाजूला निघाले, शिंदे मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष त्यांनी राज्य केलं. तेव्हापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना थोडी खच्ची झाली. शिवसेनेपाठोपाठ नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ती फुटली, अजित पवार त्यांचे आमदार घेऊन बाहेर पडले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. नंतर परत लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका हा सगळा मागचा भाग झाला. पण याच्यामध्ये भाजपने त्यांना जे 2 प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, ह्या दोघांचं विभाजन केलं. डिवाइड अँड रूल हे जे ब्रिटिशांची राजनीती आहे त्याच नीतीवरती भाजप आता सध्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वर्चस्व टप्प्याटप्प्याने प्रस्थापित करू पाहते. शिवसेनेची 25 वर्षाची युती तुटली, त्याच्यानंतर भाजपने स्वबळावरती नारा दिला, 100% भाजपचा नारा दिला. आता गल्ली ते दिल्ली भाजप स्वतःच्या बळावरती सत्तेवर यायचं, छोटे पक्ष आपल्याबरोबर नकोच अशा प्रकारचा भाजपचा स्टँड आहे. आणि देशातल्या अन्य राज्यामध्ये पाहिलं तर ते आपल्याला क्लिअर होतं. आपण विषय फक्त महाराष्ट्रापुरता विचारतो. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचा प्राण आहे. मुंबई म्हटल्यावरती शिवसेना, शिवसेना म्हटल्या मुंबई, हे समीकरण अतूट आहे. गेल्या 40-50 वर्षामध्ये आपण ते पाहतोय. त्याच्यामध्ये काही थोडाफार अपवाद इकडे तिकडे होऊ शकतो. म्हणून जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर शिवसेना पहिली फोडली पाहिजे. म्हणून शिवसेना फोडली, शिवसेना खच्ची केली, शिवसेनेतले अनेक रथी महारथी ते गळाला लावले आणि त्यासाठी एकनाथ शिंदेचा पद्धतशीरपणे वापर केला. दरम्यानच्या काळामध्ये महापालिका निवडणुका गेल्या 3 वर्ष सरळ लांबत गेल्या. त्याच्यामुळे भाजपला इथे भरपूर पाय पसरता आले. भाजपने त्यांचं जे ज्या पद्धतीने राजकारण करायचं केलं. पण एक झालं त्याच्यामध्ये, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पण त्याच्यामधून भाजपवरती जो ठपका आलाय की यांनी डिवाइड अँड रूल म्हणजे दोन्ही पक्ष फोडले आणि खरा पक्ष कोणता काय वगैरे 3-3.5 वर्ष कोर्टामध्ये त्याच्या तारखा सुरूच आहेत, अद्यापर्यंत निकाल नाही. विधानसभा निवडणुका झाल्या तरी त्याचा निकाल लागला नाही, आता निकाल लागला तरी त्याला काही अर्थही नाही. त्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये भाजपविषयी ती एक थोडी नकारात्मक प्रतिमा आहे. त्याचा परिणाम पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल. आता मुद्दा विषय असा आहे की राज आणि उद्धव एकत्र आल्याने त्याचा परिणाम काय होणार.
राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही एकत्र येणं क्रमप्राप्त आहे, ते आले नाही तर संपतील अशी आताची परिस्थिती आहे. भाजप ज्या पद्धतीने राजकारण खेळतं आहे ते पाहिल्यावरती त्या दोघांना एकत्र यावंच लागेल. आणि ही त्या दोघांची म्हणजे त्या दोघांपेक्षाही मराठी माणसाची जास्त गरज होऊन बसलेली आहे की मुंबईमध्ये जर शिवसेना सत्तेतून बाहेर गेली तर शिवसेनेचं अस्तित्व सुद्धा संपू शकतं, मनसेचं अस्तित्व संपू शकतं. राज ठाकरे यापूर्वी भाजपला बऱ्यापैकी साथ दिली लोकसभा विधानसभेला, पण राज ठाकरेंना लक्षात आलं की येत्या महापालिका निवडणुकांमध्ये जर मराठी मतांचं विभाजन झालं आणि त्यातून भाजपने त्यांचा खुंटा बळकट केला तर आपलं अस्तित्व म्हणजे स्वतः मनसेचं अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकतं. म्हणून राज ठाकरेंनी वेळीच योग्य निर्णय घेतला आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आणि ती चर्चा सुरू झाली की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार. आज त्याच्या आणखी पुढची एक स्टेज झाली की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे ठाकरेंकडून नंतर एकनाथ शिंदेकडे गेले, त्यांनी ह्या चर्चेवरती आणखीन एक टिप्पणी केली. ते म्हणतायत फक्त राज उद्धव एकत्र आले तर त्याचा आनंद आहेच, परंतु त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेने सुद्धा एकत्र आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये शिवसेनेचं जे त्रिभाजन झालेलं आहे, शिवसेनेच्या मूळ मराठी मतांचं जे त्रिभाजन झालेलं आहे, त्याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि मनसे ही तीनही एकत्र आले पाहिजेत असं त्यांनी एक त्याच्यामध्ये छानपैकी विधान केलं. त्याच्यातून आणखीन खळबळ माजली आहे. जर खरंच असं झालं तर शिंदे उद्धव ठाकरे बरोबर येतील की नाही, किंवा राज ठाकरे शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर काय होईल, हा फार इंटरेस्टिंग मुद्दा राहणार आहे. तो यासाठी की मुंबईचा ओव्हरऑल संपूर्ण आपण विचार केला की राज्याच्या राजकारणापर्यंत बाकीच्या बाजूला ठेवू, स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता मुंबई महापालिकेसाठी भाजपने हे सगळं आता 3-4 वर्षामध्ये तोडफोड जोडतोड इकडे तिकडे करत करत जे राजकारण केलेलं आहे, ती मुंबई महापालिका जर भाजपला ताब्यात घ्यायची तर तिथला मराठी मतांचा टक्का हा मराठी मत जी आहेत त्याचं खच्चीकरण, त्याचं त्रिभाजन, त्याचं विभाजन करून त्याच्यावरती आपली पोळी भाजायची ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. पण राज उद्धव एकत्र येतात अशी चर्चा सुरू झाल्यावरती भाजपने थोडाफार मनातून धासका घेतला. मुंबईमध्ये आज जवळपास 1 कोटी मतदार आहे. मागच्या विधानसभेचे आकडे तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये मुंबईमध्ये 96,56,100 मतदार होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 36,30,600 हा निव्वळ मराठी मतदार आहे. आणि मराठी मतदार हा काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, तो सांगतो की मुंबईमध्ये मराठी माणसाची अस्तित्व, मराठी माणसाचं जर वर्चस्व ठेवायचं असेल तर तिथे शिवसेनाच पाहिजे. हे मराठी माणूस काँग्रेसचा असला, राष्ट्रवादीचा असला त्याच्या मनातला आहे. त्याच्यामुळं मराठी मतांचं जे त्रिभाजन झालेलं आहे ते या चर्चेच्या निमित्ताने जर पुन्हा ते एक गठ्ठा व्हायला लागलं तर भाजपच्या दृष्टीची धोक्याची घंटा आहे. म्हणून भाजप आताही प्रयत्न करते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नये. त्यात काडी आज गजानन कीर्तीकरांनी केले की एकनाथ शिंदेनी पण एकत्र यावं. खरोखर तसं झालं तर हा 36 लाख काय 40 लाख काय मराठी मतांचा जो टक्का आहे तो भाजपच्या दृष्टीने फार महागात पडू शकतो. अर्थात भाजपची ताकद सुद्धा वाढलेली आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. आपण थोडं मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष टाकलं, त्यातली आकडेवारी पाहिली. 2019ला ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्यामध्ये शिवसेनेचे 14 पैकी 14 आमदार मराठी होते, त्यावेळेस शिवसेना एकत्र होती. नंतर भाजपचे 16 पैकी 10 आमदार मराठी होते आणि 4 आमदार गुजराती, 1 उत्तर भारतीय आणि 1 तमिळ भाषिक भाजपचे सांगतोय. मुंबईमध्ये एकूण 36 आमदार आहेत. मी थोडक्यात यासाठी सांगितलेलं आहे की मराठी मतांचं मुंबईमध्ये इतकं महत्व आहे आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती शिवसेना आणि मनसे हे एकत्र झाले, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र झाले तर भाजपसाठी ती लढाई थोडी कठीण असेल, अवघड असेल. म्हणजे ओव्हरऑल मराठी मतांचं कुठं कुठं वर्चस्व आहे, कोणत्या कोणत्या मतदारसंघावर याची यादी जर पाहिली आपण तर 36 मतदारसंघापैकी वरळी, शिवडी, कालनी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडू पश्चिम, अंधेरी पूर्व, मागठाणे, जागेश्वरी, पूर्व वडाळा ह्या 10 मतदारसंघामध्ये निव्वळ मराठी मतांचं त्यांच्या मतावरतीच पुढचा आमदार ठरतो. बोरिवली, कांदिवली, पूर्व घाटकोपर, पश्चिम घाटकोपर, पूर्व मुलुंड, मलबार हिल या 5 ठिकाणी गुजराती मतांचं गुजराती मतं आणि त्यानंतर त्याच्या खालोखाल मराठी मतांचं वर्चस्व आहे. दहिसर, कुलाबा, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, चारकोप,
पश्चिम, अंधेरी पश्चिम, चारखोप, गोरेगाव या 6 ठिकाणी मराठी आणि दुसऱ्या स्थानी गुजराती मत आहेत थोडक्यामध्ये. आणि याच्या खालोखाल मराठी खालोखाल मुस्लिम मतदार तिथं फार मोठ्या प्रमाणावरती आहे. मुस्लिम मतदार जवळपास म्हणजे तिथे पाहिला पण 12 ते 15% मुस्लिम मतदार आहे. आणि मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार हा असा जर एक झाला म्हणजे थोडक्यामध्ये 1 लाख मराठी मतदार आणि 1 कोटी मतदाराच्या तुलनेमध्ये जर 15 लाख हे मतदार झाले तर 50 लाख मतदार हा मराठी आणि मुस्लिम हा एक झाला तर तो शिवसेनेच्या बाजूने झुकू शकतो, तो भाजपच्या विरोधात जाऊ शकतो. तसं झालं तर भाजपला मुंबई महापालिका घेणं फार कठीण आहे. आणि ह्याच्यामध्ये अर्थात आता राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांविषयीचं मत किंवा त्याच्यामुळे उत्तर भारतीय जे राज ठाकरेंविषयी नाराज आहेत त्याचं काय होईल, याशिवाय दक्षिण भारतीय जे मतदार आहे तो मनसे आणि शिवसेनेच्या युतीला पसंती देईल का वगैरे वगैरे, किंवा काँग्रेसची भूमिका काय राहील, हे आणखीन पार्टीचे पुढचे प्रश्न आहेतच. पण तू जर ढोबळ मानाने आता आपण जर विचार केला तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर त्याचा निश्चितच मुंबई महापालिका निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि भाजपला तिथे शह बसू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस, जे राष्ट्रीय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, हे सुद्धा उद्धव ठाकरे मनसे म्हणजे थोडक्यात पावण्याच्या काठीने जर साप मारता येत असेल तर ते सुद्धा त्या दृष्टिकोनातून भाजपला रोखण्यासाठी तसा प्रयत्न करतील. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा देतील किंवा असे वीक उमेदवार देतील की तिथे भाजपला शह बसू शकतो. आणि मुंबईमध्ये जर भाजपला शह बसला तर त्याचा परिणाम राज्याच्या संपूर्ण राजकारणावरती होऊ शकतो. शिवसेना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊ शकते. आणि आपण राहता मुद्दा राहिला यांचा एकनाथ शिंदे याच्यामध्ये किती प्रभावी राहते. एकनाथ शिंदेची भूमिका, एकनाथ शिंदेची परीक्षा ह्या विधानसभेला जरी झाली असली तरी त्याच्यामध्ये भाजपचा रोल मोठा आहे. एकनाथ शिंदेच्या बरोबर भाजप हे दोघं एकत्र आल्यामुळे तिथे तो फरक पडला आणि एकनाथ शिंदेंना अपेक्षेपेक्षा जास्त मोठं यश मिळालं. परंतु ही परिस्थिती मुंबई महापालिकेच्या बाबतीत राहील का तर ती शक्यता बिलकुल वाटत नाही. कारण एकनाथ शिंदेंना पुन्हा ताकद देऊन मोठं करणं हे भाजपला परवडणारं नाही किंवा भाजप तसं करण्याची शक्यता बिलकुल नाही. आता गेल्या 4-6 महिन्यामध्ये नवीन देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदेंना पद्धतशीर साईड ट्रॅक केलेलं आहे. एकनाथ शिंदेंना प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये बाजूला केलेलं आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांचे मंत्री नाराज आहेत. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना अजितदादा फंडिंग करत नाहीत. म्हणजे हे अजितदादा फंडिंग करत नाही म्हणजे भाजपच्या किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना टार्गेट केलं जातं, त्यांना जाणीवपूर्वक बाजूला केलं जातं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता सध्या तटस्थ आहेत. ते भाजपकडे झुकलेले नाहीत किंवा इकडे झुकले नाहीत. पण जर त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर कदाचित एकनाथ शिंदे हे तसे मनाने बंडखोर आहेत, बंडखोर वृत्तीचे आहेत. ते काय व्हायचं ते होईल. ईडी, सीबीआय वगैरे हे मागच्या भीतीपोटी त्यांनी ते निर्णय घेतला, शिवसेना सोडली. पण त्यांनी मनावर घेतलं, राज ठाकरेंनी मनावर घेतलं किंवा आता संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन जेलमध्ये जाऊन आले ते सुद्धा आता हे सगळे ईडी सीबीआयला हे कोणी घाबरत नाहीयेत. आता तर असं ही परिस्थिती तयार व्हायला लागली, हे वातावरण तयार व्हायला लागलं. म्हणून आता आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचे चिरंजीव यांच्या बाबतीतलं मिठी नदीचं गाळ काढण्याचं प्रकरण ते बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये आता ते आदित्य ठाकरेचा सहकारी दिनी मोरिया कोण अभिनेता तर त्याच्यावरती ईडीचे छापे पडले. तर आता आज नितेश राणेंनी सांगितलंय की येत्या ह्या पावसाळ्यामध्येच आदित्य ठाकरे हे जेलमध्ये दिसतील. म्हणजे अशा प्रकारे हे भाजपने आता दबाव तंत्र वापरायला सुरुवात केलेली आहे. पण ते जर दबाव तंत्र वापरलं तर त्याचा उलटा परिणाम भाजपला होईल. भाजपला त्याचा फटका बसू शकतो. मराठी माणसं आणखीन जोमाने उसळून येतील आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो. त्याच्यामुळे भाजप किंवा देवेंद्र फडणवीस असं काही करतील असं वाटत नाही. आत्ताताईपणे नितेश राणे हे काही स्टेटमेंट करतात पण आपण ते ह्याच्यापुरतं चर्चेपुरतं फक्त आपण विषय घेतो, पण ते गांभीर्याने घेण्याचं तसं काही दिसत नाही आहे. ओव्हरऑल संपूर्ण जर परिस्थिती पाहिली तर मराठी मतदार, मुस्लिम मतदार हा एकत्र आला तर त्याचा मोठा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरती भाजपच्या विरोधामध्ये होऊ शकतो. हे आत्ताच आपलं कन्क्लुजन. अर्थात भाजपची सुद्धा पूर्वीपेक्षा मुंबईमध्ये ताकद वाढलेली आहे. मागच्या वेळेस भाजपला 227 पैकी 80-85 जागा मिळाल्या, 2-3 जागा शिवसेनेला जास्त मिळाल्या. मोठ्या मनाने शिवसेनेला
भाजपने सत्ता दिली, कारण मुंबई महापालिका हातात दिली की उद्धव ठाकरे खुश, बाकी महाराष्ट्रावरती राज्य करायला भाजप राजी, अशा प्रकारचं ते. पण यावेळेस मात्र ही लढाई थोडी अतितटीची राहील. भाजपला जर वाटलं ह्याच्यामध्ये की आपलं मुंबईतलं अस्तित्व या सगळ्या युतीमुळे धोक्यात येते, तर भाजप आणखीन काही वेगळा डाव खेळण्याची दाट शक्यता आहे. आता हे सुरुवात आहे, फक्त ही चर्चा आहे. उद्धव आणि राज मनापासून एकत्र आले, मनापासून त्यांचं जागा वाटप झालं आणि तिथलं मराठी स्प्रिट, मराठी अस्मिता, प्रादेशिक अस्मिता ही जी जागी झाली, अर्थात मुंबईच्या या वातावरणाचा परिणाम तो ठाणे, पुणे, नाशिक किंवा राज्याच्या अन्य भागावर सुद्धा होऊ शकतो. त्याच्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती या निवडणुकांवर सुद्धा भाजपच्या दृष्टीने तसा त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने भाजप महाराष्ट्रामध्ये वाढवलेली आहे, आमदारांची संख्या दोन्ही तिन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे 2009च्या असू द्या, 14च्या असू द्या, 19च्या असू द्या किंवा आत्ताच्या 24च्या असू द्या, या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजप वाढवत वरती आणलेली आहे ते पाहिलं तर भाजपची ताकद ही मान्य करायला पाहिजे. परंतु स्वबळावरती भाजप, 100% भाजप, हे जे भाजपचं मुंबईतलं काय किंवा महाराष्ट्रातलं स्वप्न आहे ते मात्र शक्य वाटतंय. जर राज आणि उद्धव एकत्र आले तर मात्र त्याला फार मोठा शह बसू शकतो. भाजपची पुन्हा इथे उलटगंती सुरू होऊ शकते. अर्थात राजकारणामध्ये जे आज सांगितलं ते उद्या नसतं, उद्या सांगितलं ते परवा नसतं. 1+1 2 होतच असं नाही. त्याच्यामुळं आजची जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार हे भाष्य केलेलं आहे. शिवसेनेचं त्रिभाजन जर पुन्हा ते त्रिभाजन सगळं कडबोळ सगळं परत एकत्र झालं तर मात्र भाजपला फार मोठा इथं शह बसू शकतो, हे नक्की आहे. धन्यवाद. बोलूया परत आपण.